नमस्कार मंडळी. आज 9 एप्रिल 2026. आजची आपली रोटरी वर्षातली 35वी सभा. आजचा विषय आहे जागतिक सद्यस्थिती आणि वक्ते आहेत आपलेच ज्येष्ठ सभासद पास्ट प्रेसिडेंट श्रीयुत मोहनराव गुजराथी. मंजिरी अन्नछत्रे हिच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आजची फेलोशिप रोटेरियन अजित अन्नछत्रे यांनी आयोजित केली आहे. धन्य ती अयोध्या, धन्य तेथीचे जन, धन्य सूर्यवंश जेथे राम निधान, धन्य राजा राम, धन्य जानकी पती, धन्य लक्ष्मण, धन्य दास मारुती. नमस्कार. 2 एप्रिल 2026चा गुरुवार, हनुमान जयंती. विशेष म्हणजे त्या दिवशी श्रीयुत आशुतोष बापट यांचे अयोध्येचे रामायण या विषयावर भाषण होते. छान योग होता. रोटेरियन बापट यांनी आशुतोष बापट यांची ओळख करून दिली. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक व इंडॉलॉजिस्ट म्हणून आशुतोष बापट ओळखले जातात. या विषयावरील त्यांची साधारण 21 पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. अयोध्येचे रामायण या विषयावर त्यांनी विशेष अभ्यास केलेला असल्याने त्यांचे विचार ऐकण्याची संधी आपल्याला त्यांच्या भाषणातून मिळाली. विषयाची सुरुवात करताना आशुतोष बापट यांनी अयोध्या नगरीचा प्राचीन ग्रंथातील उल्लेख म्हणजे अगदी वेदकाळापासून आढावा घेत रामायण, महाभारत, मध्ययुगीन काळ, मुघल काळ इत्यादी सांगून राम व रामकथा, रामायण, त्यांचे उल्लेख, त्यांचे मंदिरांवरील शिल्प किंवा वेगवेगळ्या काळामध्ये त्यांचा नाण्यांवरील उल्लेख किंवा पंचमार्क याबद्दल माहिती सांगितली. तसेच अयोध्या या शब्दाचा अर्थही त्यांनी याचंही विवेचन केलं. त्यानंतर बाबरी मशीद व बाबराच्या बाबरनामा या ग्रंथांमधल्या विविध नोंदींचाही उल्लेख करून त्यांनी अयोध्या ही रामजन्मभूमी होती आणि तिथे मंदिर होते याचे पुरावे सादर केले आणि ते कसे केले त्याचेही विवेचन त्यांनी उत्तमपणे सांगितलं. याचे खटले अलाहाबाद कोर्टात बरेच वर्ष कशा पद्धतीने चालवले गेले, त्याच्यासाठी कोणते कोणते पुरावे कुठल्या कुठल्या आधारे घेतले गेले, कुठल्या ग्रंथांद्वारे घेतले गेले याचे त्यांनी स्पष्टीकरण आपल्याला दिले. साधारणपणे राम मंदिर आताचे राम मंदिर होण्यासाठी कशी 500 वर्ष लागली याचं पूर्ण विवेचन बापट यांनी केलं. साधारण 1.5 तास चाललेल्या ओघवती भाषणामध्ये अयोध्येचं ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक असं विविध असे पैलू आपल्याला कळले. रामाची ही नवीन रामकथा नव्यानेच आपल्याला उलगडली गेली. दादा सावळे यांनी त्यांचे आभार मानले. टिळक रोड शाखेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी आशुतोष बापट यांचा सत्कार केला आणि कार्यक्रमानंतर नेहमीप्रमाणेच स्पेशल जेवणाचा म्हणजे चैत्र महिना असल्यामुळे स्पेशल जेवणाचा सर्वांनी आनंद घेतला. नमस्कार मंडळी, पुढील 2 कार्यक्रमांबद्दल जाणून घेऊयात. पुढील गुरुवार 16 एप्रिल रोजी आपली 3री क्लब असेंब्ली आहे. सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपापल्या झालेल्या व नजीकच्या काळात होऊ घातलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देतील. पुढील गुरुवार 23 एप्रिल रोजी आपली मीटिंग होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, कारण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेली आपली एकदिवसीय निवासी सहल आपण सुरूर येथील अलकाश्रय येथे आयोजित केली आहे. तारखा आहेत शनिवार 25 एप्रिल आणि रविवार 26 एप्रिल. वाढदिवस शुभेच्छा. 14 एप्रिल अशोक दाते यांचा वाढदिवस. त्यांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.